साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शेळगी सोलापूर संचलित साईबाबा विद्या मंदिर व समाधान माध्यमिक प्रशाला दहिटणे सोलापूर येथे आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी प्रशालेच्या भव्य प्रांगणात प्रविष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही मिळावे व व्यवहारातील नफा तोटा समजावा या उद्देशाने आनंद बाजार आयोजित करण्यात आला होता। यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, वेळ अमावस्याला लागणाऱ्या सर्वच भाज्या, फळे, विविध खाद्य, विद्यार्थ्यांचे स्टॉल्स, दालचा खाना, वडापाव सेंटर, भजी, भेळ, पाणीपुरी, दाल चावल, शिरकुर्मा, गोड मिठाई, गाजर हलवा, इडली वडा तसेच स्टेशनरी, इमिटेशन ज्वेलरी, कपडे आदींची दुकाने थाटली होती। तर या आनंद बाजारात एकूण 185 बाल व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती। तर या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक इरफान शेख, मुख्याध्यापिका पेरणे, शिक्षिका राऊत, भोज, खान, शिक्षक ननवरे, पठाण, अहमद, त्याचबरोबर शिक्षिका चेचे, इनामदार, सादुल, वावरे, खुणे, शेख व पठाण आदी शिक्षिका आणि विद्यार्थी, पालक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते।
नमस्कार, मी इरफान शेख, मुख्याध्यापक समाधान माध्यमिक प्रशाला धेटणे सोलापूर। आज आम्ही आमच्या शाळेतील प्रविष्ट सर्वच विद्यार्थ्यांसाठी आठवडा बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याच्या पाठीमागचा उद्देश असं होतं की या 21व्या शतकामध्ये नोकऱ्यांची आता फारशी हमी राहिलेली नाही आहे। मात्र आमच्या शाळेमध्ये प्रविष्ट असलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग करता यावा, त्यासाठी म्हणून बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं। बाजारामधली प्रत्यक्षात जी परिस्थिती असते, म्हणजेच ग्राहकांचा प्रकार, मालाची चढ उतार, भावाची कमी जास्तपणा किंवा नफा तोटा, या सगळ्या गोष्टींचा त्यांना जवळून अनुभव यावा, त्यासाठी म्हणून आम्ही हा आयोजन केला होता। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या पालकांनी, धेटणे गावातील सगळ्या नागरिकांनी आणि संस्थेच्या हितचिंतकांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं। मला पूर्ण विश्वास आहे की या विद्यार्थ्यांमधून भारतामधले भविष्यामध्ये यशस्वी असे उद्योजक निर्माण होतील। धन्यवाद। नमस्कार। आज साईबाबा विद्या मंदिर व समाधान माध्यमिक प्रशाला धेटणे सोलापूर येथे आज बालचमूंचा आनंद मेळावा भरला होता। या आनंद मेळाव्यामध्ये खरोखरच आनंद उत्साह होता। या मेळाव्याचे आयोजन करत असताना शाळेत विद्यार्थ्यांना दररोज अभ्यासासोबतच त्यांचे दैनंदिन व्यवहार करत असताना काय अडचणी येतात आणि त्या कशा सोडवायच्या, तसेच दैनंदिन व्यवहार करण्याविषयी त्यांचं ज्ञान वाढावं याविषयी त्यांना ते मिळण्यासाठी आजचा हा आनंद बाजार भरला होता। या आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे जे उपलब्ध साहित्य होतं ते विक्री केलं आणि त्यातून पैसे मिळवून त्यांनी आपला आनंद मिळवला। आणि खरंच या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना समाजभान तसेच दैनंदिन व्यवहार शिकण्याविषयी ज्ञान मिळेल हे मला इथे वाटतं। नमस्कार। आज साईबाबा विद्या मंदिर तसेच समाधान माध्यमिक प्रशाला धेटणे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या प्रशालेमध्ये भव्य दिव्य असा बालचिमुकल्यांचा आनंद बाजार या ठिकाणी भरलेला होता। आजच्या या आनंद बाजारामध्ये सर्व चिमुकल्यांनी वेगवेगळं साहित्य या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध केलं होतं। भाजीपाला असेल, खाण्याचे स्टॉल असतील, कपड्यांचं असेल, तर विद्यार्थ्यांनी अतिशय हिरहिरीने असा या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता। तसेच विद्यार्थी, पालक तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आमच्या या बाल आनंद बाजारामध्ये सहभागी घेऊन त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं। तर त्या सर्वांचे मी आमच्या संस्थेच्या वतीने आभार मानते। धन्यवाद।